त्याच गोष्टीच्या भीतीमुळे की आता जर सगळं सुरळीत पार पडलं, पर्यटक यायला लागले, लोकांना उद्योगधंदे वाढायला लागले, लोकांचं कामं वाढायला लागली, तर आपल्याला अतिरेकी तयार करता येणार नाहीत या भीतीमुळे आणि यासाठी कटकारस्थान करून पर्यटकांवर काश्मीरमध्ये हल्ला केला गेला। त्यामध्ये 6 महाराष्ट्राचे आणि पूर्ण देशाचे 27 मला वाटतं लोक मृत्युमुखी पडले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही त्यांना श्रद्धांजली पण वाहतो। पण नुसतं श्रद्धांजली वाहून नुसतं हे करून ही गोष्ट थांबणार नाहीये। कुठेतरी या दहशतवादाला उत्तर देणं गरजेचं आहे। केंद्र सरकार त्यांच्या पद्धतीने देईल याची आम्हाला 100% खात्री आहे। जो काय बदला घ्यायचा आहे, जे काय सजा द्यायची ज्यांना ती देईलच। पण दहशतवाद्यांना नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी उत्तर दिलं पाहिजे की तुमच्या दहशतवादाचं उत्तर हे काश्मीरचं पर्यटन आहे।